आपण बघताय एबीपी माझा आणि आता पुन्हा एकदा आणखी काही घडामोडींचा सविस्तर आढावा वेगवान स्वरूपात घेऊया। तळ कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय। सिंधुदुर्गातल्या 8 तालुक्यातील एकूण 192 वस्त्या आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावं आता बदलली जाणार आहेत। ही जातीवाचक नावं बदलून आता महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित करण्यात आली आहेत। वाड्या वस्त्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावं बदलणारा सिंधुदुर्ग महाराष्ट्रातला पहिला जिल्हा ठरलाय। या निर्णयामुळे सामाजिक ऐक्याला बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त होतोय। राज्यामध्ये मालमत्तांच्या खरेदी विक्रीत यंदा मोठी वाढ झाली आहे। 1 एप्रिल ते 12 ऑक्टोबर दरम्यान तब्बल 22,20,000 व्यवहार झाले आहेत। स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रीतनं 29,795 कोटींचा महसूल मिळाला। रेडी रेकनर वाढवूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1.25 लाख व्यवहार जास्त झाले। यंदाच्या उद्दिष्टापैकी 47% महसूल 6 महिन्यातच मिळाला। मुंबईकरांसाठी महसूल विभागाने दिवाळी भेट दिली। मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात आता दस्त नोंदणी करता येणार आहे। दस्त नोंदणीसाठी क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्री बावनकुळे यांनी घेतला। आता मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिकांना कोणत्याही मुद्रांक कार्यालयात म्हणजेच बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील मुद्रांक जिल्हाधिकारी या 6 कार्यालयात मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्राशिवाय अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल। बीडच्या केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राडा झालेला आहे। कोरडेवाडीत साठवण तलाव व्हावा यासाठी आंदोलन सुरू असताना आंदोलकांनीच बसवर दगडफेक केल्यानं अनेक प्रवासी जखमी झाल्याचं सांगण्यात येतं। बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना सुरू असून घरासमोरील रस्त्यावरून जाऊ नको या क्षुल्लक कारणावरून बीडच्या अंजनवती गावातल्या एका महिलेला गंभीर मारहाण झाली। या मारहाणीत प्रियंका गाढवे या महिलेच्या डोक्याला दुखापत झाली। ती सकाळी उठून संडासला चाललेली होती। जी सासू-सासरे घरी होती आणि मालक दूध घालायला गेली होती। ही संडासला चालली ती आमच्या घरामागून जाऊ नको म्हणून तिला मारले। नेमका वाद कशाचा आहे म्हणून काय माहित नाही, फक्त वाटाने जाऊ नका म्हणतो त्या घरामागून। साताऱ्यातल्या सासपडे गावात 4 दिवसांपूर्वी 13 वर्षीय मुलीची हत्या झाली आहे। अतिप्रसंगाला विरोध केल्यानं मुलीचं डोकं जात्यावर आपटून तिचा खून करण्यात आलाय। आधी तिचा मृतदेह रुग्णालयात घेऊन जाण्यास ग्रामस्थांनी नकार दिला होता। नंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलाय। एवढीच मागणी आहे की पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी। 1.5 वर्षापूर्वी जी घटना घडली त्या घटनेत पण याच आरोपीचा हात आहे असं पीडित कुटुंबांनाही मागच्या वेळी पण सांगितलेलं होतं, तरी पण त्या केसची चौकशी झाली नाही। त्याच्यावर जर कारवाई नाही, वेळेत जर नाही झाली तर बाकीच्या आमच्या मुलीबाळींचं संरक्षण कसं होणार? किंवा आता आज मुली शाळेत जाते, दुपारी कुणी नसतं रस्त्याला। आमचे खेडेगाव आहे, ती काही सिटी नाही, सगळं सतत लोक आहेत, सीसीटीव्ही गावात नाहीत। एखाद्या मुलीला अचानक असा जर काय प्रकार घडला तर त्याला काय जबाबदारी? त्यामुळं प्रशासनाला आमची विनंती आहे की या आरोपीला पकडलेल्या आरोपीने गुन्हा सिद्ध करून एक केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला जास्तीत जास्त कडक म्हणजे फाशीची शिक्षाच करण्यात यावी। कल्याण पश्चिमेतल्या बैल बाजार परिसरात एक तरुण बायकोला माहेरी सोडण्यासाठी बसमध्ये चढला, मात्र खिशातनं 1.5 लाखाचा महागडा मोबाईल गायब झाला। मोबाईल गायब झाल्यावर पठ्ठ्याने बस रस्त्यावरच थांबवली आणि प्रत्येक प्रवाशाची बॅग आणि खिसे तपासायला सुरुवात केली। या प्रकारामुळे वाहतूक कोंडी झाली। हा मोबाईल मी आलो बायकोला सोडायला बसमध्ये, तिला सोडले आणि आता मोबाईल डायरेक्ट गायब झाला म्हणजे खिशातून बसमध्ये चढलो तर। आणि आता फोन करतो, फोनच बंद येतोय पूर्ण। तर काय सापडला मोबाईल? नाही सापडला नाही। आता साहेबांनी सांगितलं, साहेबांनी पण आले, पोलीस आलेले, त्यांनी सहकार्य केलं, त्यांनी चेक केलं। बारामती मतदारसंघातल्या वारजे इथल्या दुकानात झालेल्या मंगळसूत्र चोरीचा प्रकार खासदार सुप्रिया सुळेंनी एक्स वरून समोर आणला। सुप्रिया सुळेंनी या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ शेअर केलाय। वारजेमध्ये किराणा दुकानात खरेदीच्या बहाण्याने फिरलेल्या चोरट्याने दुकानातल्या महिलेच्या गळ्यातले सुमारे 1 लाख रुपयांचं मंगळसूत्र हिसकावलंय। या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। अमरावतीमध्ये गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली। रतनगंज इथे राहणाऱ्या रहीम खानच्या घरी गुन्हे शाखेने छापा टाकलाय। आरोपीकडनं 12 धारदार तलवारींसह अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। दारूच्या नशेत कार चालवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने अनेकांना गंभीर जखमी केले, मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला। पुणे जिल्ह्यातल्या रांजणगाव एमआयडीसीमध्ये कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे रविवारी रात्री एका पार्टीत भरपूर दारू प्यायला। दारूच्या नशेत गाडी चालवून पुणे नगर रस्त्यावर 6 वाहनांना धडक दिली। या धडकेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत।
मात्र रांजणगाव पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल केला असून पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामीला अटक केलेली नाही. शिवाय त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नाही. भरधाव कार कोल्हापुरातील गंगावेश भाजी मार्केटमध्ये घुसली. या अपघातात 2 जण जखमी झाले. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. चालकाने ब्रेकऐवजी ऍक्सिलरेटर दाबल्यानं हा अपघात झाला. पालघर रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमध्ये चढताना तरुणीचा पाय घसरला. प्रवाशाच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले. पालघर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर शनिवारी ही घटना घडली आहे. प्रकाश जाधव असं या प्रवाशाचं नाव आहे. एसटी महामंडळाच्या पालघर डेपोत सिक्युरिटी गार्ड म्हणून ते कार्यरत आहेत. प्रकाश जाधव यांनी या तरुणीचा जीव वाचवल्यानं त्यांच्यावर सर्व स्तरातनं कौतुकाचा वर्षाव होतोय. कुणीही धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन त्यांनी केलं. समोरून मी बघितल्या कारण मी लगेच प्रसंग धावत जाऊन त्या मुलीला हाताला धरून आणि तिच्या बॅगेला धरून तिला बाहेर खेचून घेतली. त्यामुळे त्या मुलीचा जीव वाचला. नाही ती आज मुलगी आपल्यात नसती. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे, शरद कळसकर या तिघांना कोल्हापूर इथल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झालाय. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आजपर्यंत एकूण 12 संशयित आरोपींना अटक झाली आहे. त्यापैकी 9 जणांना यापूर्वीच जामीन मंजूर झालेला. मात्र डॉक्टर वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांना जामीन मंजूर झाला नव्हता. जामीन न मिळाल्यामुळे तिघही कळंबा कारागृहात होते. आज तिघांच्याही जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंच इथे सुनावणी झाली. यामध्ये तिघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. त्यामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आजपर्यंतच्या सर्व 12 संशयितांना जामीन मंजूर झालाय. डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे ENT सर्जन गोल्ड मेडलिस्ट जो होता त्यांचा जामीन 2018 मध्ये मंजूर झालेला चुकीच्या कारणांनी रद्द केलेला. तर तो आम्ही इथे चॅलेंज केलेला हायकोर्टात. आणि आज हायकोर्टाने सत्र न्यायालयाचा तो आदेश चुकीचा होता हे मान्य करत त्यांनाही जामीन परत दिलेला आहे. माओवादी मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपतीचं आत्मसमर्पण. भूपतीचं 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण. विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती. नागपूरमधल्या दीक्षाभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी आज गर्दी केली. 14 ऑक्टोबर 1956ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे तारखेनुसार दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. देशभरातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी पाहायला मिळाले. एनडीएमधील जागा वाटपावर नितीश कुमार नाराज आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. जेडीयू कोट्यातील 9 जागांच्या वाटपावर नितीश कुमार नाराज असल्याचं समजतंय. नितीश कुमार यांनी भाजपला 9 जागांचा फेरविचार करण्यास सांगितल्याचं कळतंय. शिवाय वाद मिटवण्यासाठी अमित शहा पाटण्याला भेट देऊ शकतात अशी माहिती आहे. एनडीएच्या जागा वाटपात जेडीयूला 101 जागा मिळाल्या. तालिबानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले. भारताने तालिबानच्या प्रतिनिधींचं भारतात झालेलं स्वागत अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं. मुत्तकी यांचं भारत सरकारने केलेलं आदरातिथ्य पाहून प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबाराचे फोटो समोर आले. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने सोशल मीडियात हे फोटो शेअर करत माहिती दिली. तर श्री राम मंदिरात भगवा ध्वज फडकवण्याची ऐतिहासिक तयारी सुरू आहे. आता भाविक केवळ भगवान रामाचेच नव्हे तर राम दरबाराचे दर्शन घेऊ शकतील. तसंच राम मंदिरात भगवान रामाचा दरबार सजवण्यात आलाय. भक्तांना भव्य राम दरबार पाहता येईल. मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवण्याचा ऐतिहासिक क्षण लवकरच साजरा होणार. 18 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या तामिळनाडूतील अंजनेयार मंदिरात भव्य आरतीचं आयोजन करण्यात आलेलं. या आरतीचं विशेष आकर्षण ठरलं ते 10,008 डाळ वड्यांचा हार. 18 फुटी हनुमानासाठी हा विशेष हार बनवण्यात आलेला. हजारो भाविक या आरतीत सहभागी झाले. आरतीनंतर हनुमानावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये दिवाळीच्या वस्तूंच्या विक्रीवरून 2 गटांमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर रस्त्याच्या कडेला झालेल्या हाणामारीत झालं. इंदूरच्या राजवाडा परिसरात रविवारी रात्री मोठा गोंधळ उडाला. रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरून 2 गटांमध्ये झालेल्या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं. रागाच्या भरात दुकानदारांनी एकमेकांवर वस्तूही फेकल्या. यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती आणखी चिघळली. या हाणामारीत जवळपास 6 जण जखमी झाले. जयपूरमध्ये एका पेट्रोल पंपावर जोरदार हाणामारी झाली आहे. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एकाला पेट्रोल पंपावरील 7 ते 8 कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. पैशाची देवाणघेवाणीवरनं झालेल्या वादातनं मारहाण झाल्याची माहिती समोर येते. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. आता बातमी मध्य प्रदेशच्या मुरैनामधली आहे. दिवाळीच्या तोंडावर आरोग्याशी तडजोड करून नफा कमावणाऱ्यांविरोधात मुरैनामध्ये कठोर कारवाई झाली आहे. अन्न सुरक्षा विभागाच्या तपासात 3 क्विंटल भेसळयुक्त मावा, दूध, पाम तेल आणि इतर अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. जिल्हाधिकारी लोकेश जांगेड यांच्या सूचनेनुसार शहरी आणि ग्रामीण भागात 1 डझनहून अधिक ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे.
नोंदणी नसलेली अवधेश डेअरी सील करण्यात आली आणि सर्व निकृष्ट अन्नपदार्थ जेसीबीद्वारे जमीनदोस्त करून नष्ट करण्यात आले. ही कारवाई दुग्ध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडवणारी ठरली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय माउंटन बायकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. जम्मू काश्मीरमध्ये दऱ्याखोऱ्यांमध्ये सायकलवरनं प्रवास करणाऱ्या लोकांनी विविध अडथळ्यांवर मात केली. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलसारख्या देशातल्या खेळाडूंनी सहभाग घेतला. काश्मीरमध्ये पहिल्यांदाच आलेले हे खेळाडू वातावरण पाहून चांगलेच प्रभावित झाले. पहिल्या वर्षाच्या यशानंतर दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्याची योजना व्यक्त झाली. मंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ बीएमटीसीची एक बस नियंत्रणाबाहेर गेली. ही बस 9 वाहनांना धडकली, त्यामुळे सर्वत्र घबराट पसरली. या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानं बस वाहतूक कोंडीत अडकली होती. त्यानंतर बस नियंत्रणाबाहेर गेली आणि पुढे अनेक वाहनांना धडकली. या अपघातात बसने अंदाजे 9 वाहनांना चिरडलंय. अनेक लोक जखमी झाले. राजधानी दिल्लीपासून काही किलोमीटर अंतरावर ग्रेटर नोएडात एका तरुणाला ट्रेनने उडवलं. रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना तरुणाच्या दुचाकीला अपघात झाला आणि तो खाली पडला. यानंतर दुचाकीला ट्रकवरून साईडला करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या ट्रेनने या तरुणाला चिरडलं. या अपघाताचं सीसीटीव्ही समोर आलंय. दरम्यान युवक रेल्वे पटरी क्रॉस करत असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे रेल्वे फाटक देखील लावल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे अनेक प्रश्न यामध्ये उपस्थित होते. आता बातमी क्रिकेटच्या मैदानात टीम इंडियाने दिल्ली कसोटीत वेस्ट इंडिजचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवलाय. अहमदाबाद पाठोपाठ दिल्ली कसोटी जिंकत टीम इंडियाने मालिकेत 2-0 असं वर्चस्व गाजवलं. या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला 121 धावांचं सोपं आव्हान दिलं होतं. आज 5व्या दिवशी पहिल्या सत्रातच भारताने विजयी लक्ष्य 3 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. सलामीच्या लोकेश राहुलने 58 तर साई सुदर्शनने 39 धावांचं योगदान दिलं. या कसोटीमध्ये 8 विकेट्स घेणारा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला सामनावीर तर अष्टपैलू कामगिरी बजावणाऱ्या रवींद्र जडेजाला मालिकावीराचा बहुमान मिळाला. दिल्ली कसोटी जिंकत भारताने 2 कसोटी सामन्यांची मालिकाही खिशात घातली. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेला हा पहिलाच मालिका विजय आहे. मायदेशात कसोटी पहिल्यांदाच नेतृत्व करणारा शुभमनने फलंदाजीतही कमाल केली. त्याने मालिकेत 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 192 धावा केल्या. याआधी इंग्लंड दौऱ्यात शुभमनच्या नेतृत्वात भारताने 5 कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत रोखली. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होते. उद्यापासून 28 फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धेत यंदा एकूण 38 संघ सहभागी होत आहेत. गदविजेता विदर्भ, 43 वेळा रणजी करंडक जिंकणारी मुंबई आणि महाराष्ट्राचा संघ नव्या मोसमाकरता सज्ज आहे. विदर्भाने नुकताच इराणी करंडक जिंकल्यानं त्यांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावलेला असेल. तर मुंबई संघात यंदा नेतृत्व बदल होऊन शार्दूल ठाकूरकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. मुंबईकर पृथ्वी शॉ ऋतुराज गायकवाडच्या महाराष्ट्राकडनं खेळणार आहे. आणि आता आणखी काही